कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, हे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह आत्माराम कोणाचा, त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, तो हा विचार विवेकी शोधावा, तो हा विचार विवेकी शोधावा, तो हा विचार विवेकी शोधावा. गोविंद माधवा याची देही, गोविंद माधवायाची दे, गोविंद माधवायाची दे. ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्यान त्रिपुटी वेगळा. सहस्रदळे उगवला सूर्य जय, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. मी तू हा विचार विवेके शोधावा, मी तो हा विचार विवेकी शोधावा, तू हा विचार विवेके शोधावा. तो हा विचार विवेकी शोधावा. गोविंद माधवा याची देही, गोविंद माधवायाची दे, गोविंद माधवायाची दे. ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या या ज्योती. नावे रूपे ते तुम्ही जाना, या नावे रूपे ते तुम्ही जाणा, या नावे रूपे ते तुम्ही जाणा. ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती. या नावे रूपे ते तुम्ही जाना, या नावे रूपे ते तुम्ही जाणा, या नावे रूपे ते तुम्ही जाणा. मी तू हा विचार विवेके मी तो हा विचार विवेकी शोधावा, विचार विवेके मी तो शोधावा. हा विचार विवेकी शोधावा. माधवा याची देही, गोविंद माधवायाची देई, गोविंद माधवायाची देई. शोभा रकुमाई, कोणाचे घर हा देह
कोणाचे घर हा देह कोणाचा आत्मा राम त्याचा तोची जाणे आत्मा राम त्याचा तोची जाणे आत्मा राम त्याचा तोची जाणे हो आत्मा राम त्याचा
विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याचे देही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात राजिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कालच्या कृपादाने कधीला विचारू कृपादाने कधीचा विस्तारू कृपादाने कधीला विचारू कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती धन्वादितम गगन सदृशम तत्तमस्यादि लक्षणम एकम नित्यमूलचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयाचा जनी जन्मनामात झाला दयाने सदा वासनामात केला दयांचे मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सुधरमदास मूर्ती नमस्कार माझा सुधरद्रम बाबा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्र जननी देवाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु आता वंदू रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका आता टाळ 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 आता बंधू भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तनी उभे होते लोक उभे होते लोक ताळ मृदुंग श्रोते देवा ताळ मृदुंग श्रोते देवा टाळ मृदुंग श्रोते देवा टाळ मृदुंग श्रोते दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गमनाला उमा शंकराची आसुता चरणावरी देवनी माता साष्टांग करी दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे आसुता चरणावरी देवणी माता दंड करी दंडवत लागी सेवक झालो लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा या बलीन करावा वेरू अवेरू अवेरू आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग दया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले बुबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विढाला विठाला 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 कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तो हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याचे देही विढाल संत कीर्तन विषयासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त मौली महावैष्णव ननोबरा यांचा 4 चरणाचा अत्यंत सोपा असणारा 4 चरणाचा अभंग विढाल विठाला 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 प्रस्तोबद्ध ज्ञानोबरा वर्णन करतात की प्रश्न विचारतात पहिल्या चरणात कोणाचे हे घर हा देह कोणाचा आणि उत्तरही तेच देतात आत्माराम त्याचा तोची जाणे पण ते कळण्यासाठी ज्ञानोबरा म्हणतात मी तू हा विचार विवेके शोधावा आणि गोविंद माधवा याची देही महाराज म्हणतात विवेकाने विचार करावा लागेल सार आणि आसार याचा सारासार विचार या नाम विवेक या जगतामध्ये सत्य काय आहे सार काय आहे आणि आसार काय आहे याचा विचार केल्याच्या नंतर कळेल बाबा हा देह कोणाचा आणि हे घर कोणाचं
कारण चांगला विचार करायला केला तर ध्येय, ध्याता, ध्यान ही जी त्रिपुटी आहे ना महाराज म्हणतात ही तिन्ही एकच आहे. ध्येय ध्याता ध्यान. आता पुढे विचार करू आपण. ध्येय ध्याता ध्यान राहू द्या, काय ना त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्रदळे उगवला सूर्य जैसा. पण चांगला विचार केला तर ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे नयनांची आ ज्योती आणि या नावे रूपेती तुम्ही जाना. मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याची देही विढल. हरी जय जय विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यास संप्रदायानुसार पडदेणं अत्यावश्यक आहे. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत गेल्या 15 वर्षापासून अविरतपणे चालत असताना हा भगवान कानिफनाथाच्या दरबारामध्ये हा नाम यज्ञ सोहळा आणि या नाम यज्ञ सोहळ्यातील 15व्या वर्षातील नियोजित 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा संयोजक मंडळी, ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, सर्व गुणीजन मंडळी, परिसरातील कीर्तनकार, मृदुंगाचार्य आणि श्रोते वर्ग सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात विढल. आज या ठिकाणी कीर्तन करत असताना सुंदर अशी मृदुंगाला साथ आहे. माझे परमार्थ स्नेही माझे गुरुबंधू या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज उपस्थित आहेत. ज्यांची रात्री सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली ते आदरणीय हरिभक्तीपरायण गौरव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज मासा, त्याचप्रमाणे आनंदगड संस्थांचे सर्व विद्यार्थी, शिष्टीमाले, विनयकरी, आदिनाथ महाराज इंदलकर हार्मोनियम वादक. वा, फटाका छोटा आहे पण धमाका बडा आहे असे आमचे आदिनाथ बुवा या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे विशेष ज्यांची आज उपस्थिती आहे, ज्यांना मी आवर्जून फोन केला, म्हणलं गुरुजी लय दिवस झाले भेट नाही तुमची. हे माझे मित्र परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज धायगुडे महाराज या ठिकाणी उदार अंतकरण करून मोठे उदार अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त महाराज जरा थोडासा नवीन नेहमी सांभाळून घ्या. मी कोणी कीर्तन करणे किंवा प्रवचन करणे बाबा, मी माझ्या संतांच्या द्वारचा एक सेवक आहे. कारण सेवकाची भूमिका माझ्याकडे आलेली आहे आणि ती सेवकानं फोडिले भंडार धान्याचा हा माल. मी तवा हमाल भारवाही. हमालाची भूमिका आपल्याकडे आलेली आहे. मग हमालाचं काम एक आहे पामावली, खरं बोलायचं. हमालाचं काम एक आहे. काय? मालकाचा माल ते मुके आहेत का पोच करायचा नक्की ना? बेसळ करून करायचा का आहे तसा करायचा? बोला बोला बोला. बेसळ करून करायचा का आहे तसा करायचा? आहे तसा करायचा. आणि बेसळ करीत असेल तर दुटीव ठेवावा का? म्हणा ना हमालाला मालकाचा माल जसा आहे तसा पोचवणं याला प्रामाणिकता म्हणतात. तो ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा माल आहे तसा पोचवणं त्यालाही प्रामाणिकताच म्हणतात. विठ्ठल ज्ञानोबरायांचं स्वप्न आहे तळागाळातल्या समाजापर्यंत, तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत अनादिकालाचा परमार्थ हा जलजीवापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. हे ज्ञानोबरायांचं स्वप्न आहे. वयाच्या 16व्या वर्षी 12व्या शतकामध्ये पवित्र असणारा ज्ञानेश्वर नावाचा ग्रंथ तुमच्या आमच्या स्वाधीन केला. वय वर्ष 16. पण कळले किती जणांना ज्ञानेश्वर? हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अरे देण्या घेणे सुखाची वरी होऊ द्या जगात. ज्ञानोबरायांचं स्वप्न आहे. पण किती जणांना कळलं? नाही कळणार आपल्याला. त्याचं कारण सांगतो बाबा, कळू शकत नाही. कारण ज्ञानोबरायांनी जड असणाऱ्या रेड्याला बोल म्हटलं तरी बोलला. कोण? तुम्ही बोललात तर मी बोलेनात इथं जेटल करेन. कार्यक्रम जागळा आहे. जड असणाऱ्या रेड्याला ज्ञानोबराय बोलले. बोल तरी बोलला. कोण? मैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. अरे रेड्याच्या मुखात ना दोनच शब्दानं बोल म्हटल्यानंतर रेडा बोलला. अरे निर्जीव असणाऱ्या भिंतीला चल म्हटलं तरी चालू लागली. कोण? कोण? शब्द किती? चालविली जड भिंते हरली चांगलाची भ्रांते मोक्ष मार्गी जाते.
सांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती महाराज म्हणतात जड असणाऱ्या भिंतीला निर्जीव असणाऱ्या भिंतीला ज्ञानोबराया चल म्हटले तरी चालू लागले. कोण बोला ना भिंत. रेड्याला बोल म्हटले तरी रेडा बोलला. किती शब्द आहेत? बोल आणि चल, बोल आणि चल. पण आपल्यासाठी 9033 वाव्यांची व्यवस्था ज्ञानोबरायांना करावी लागली. मग जड कोण? गांडाळवाडी जड कोण? रेडा भिंत का आपण? मला वाटतं नक्की आपणच. कारण आपण ऐकत नाही. संतांच्या वचनावरती विश्वास आपला नाही. कारण परमार्थ करत असताना 3 गोष्टी लागतात. त्या 3 गोष्टी असतील तरच परमार्थ होतो, अन्यथा होत नाही. एक विश्वास, संबंध आणि समर्पण. या 3 गोष्टी जर असतील तरच परमार्थ पूर्णत्वात जातो, अन्यथा जात नाही. वक्त्यावरती जर श्रोत्याचा विश्वास असेल तरच कीर्तन पटतं, अन्यथा कळू शकत नाही. पहिल्यांदा विश्वास लागतो, संबंध लागतो आणि समर्पण लागतं. विढाला अरे जड बुद्धी आपली. ज्ञानोबराय म्हणतात बाबा त्या रेड्यापेक्षा त्या भिंतीपेक्षा 9033 ओव्या तुम्हाला द्याव्या लागल्या. पण किती जणांनी ऐकल्या? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी 9033 ओव्यातली एक ओवी जरी अनुभवाला आणली तरी जिवंतपणे उद्धार झाल्याशिवाय तुमचा आमचा राहणार नाही बाबांनो. कळलं पाहिजे. पण आपण ऐकत नाही, ऐकत नाही. रोज कीर्तन ऐकवते, रोज कुठं जाव्याला आहे, रोज कुठं कुठं श्राद्धाला आहे. रोज लोक रोज महाराज आपल्या पुढे. पण परिवर्तन परिवर्तन किती? बोला बोला. परिवर्तन 15 वर्षात किती वाट लावले माझ्यासारखे? का वाटला लावले? भरपूर लावले. पण परिवर्तन सकाळी उठल्या उठल्या टीव्ही लावला कीर्तने, झोपताना टीव्ही लावला कीर्तने, युट्यूबला 24 तास कीर्तनाचे. बरोबर. वर्ष श्राद्ध आलं कीर्तने, 10व्याला प्रवचने, वाढदिवसाला कीर्तने, पोरग जन्माला आलं 5वीला कीर्तने, लग्नाचा वाढदिवस आहे कीर्तने, 61 आहे कीर्तने, 75 आहे कीर्तने, सप्ताह आहे कीर्तने. मग परिवर्तन मला वाटतं 15 वर्षात 15 शेतकरी माळकरी झाले पाहिजे वाडीतले. का 1500 लोकसंख्याच नाही? नाही का? पण जाऊ द्या 150 तरी. 15 पण नाही. अग अरे वाजत से बोंब कोण ऐकती काने, वाजत से ओम कोणी नैकली काने. अरे वाजत से बोंब कोणी ऐकती काने, वाजत से ओम कोणी नैकली काने. हरी हरी ना मनती दया हर झाली हाने. हरी नाम तातया थोर झाली हान. धावला जागा हरी वाजोनी तुला ठाव नाही कोठे. जागा बाडी भयाले मोठे पंढरी वाचोनी ठाव नाही मोठे. हरी वाजत से बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हानी झाली हो. किती जणांनी ऐकले? ऐकत नाही लोक. पण मला वाटतं जीवनाच्या कोणत्या तरी वळणावरती ऐकलं पाहिजे माणसाने. ऐका. तुम्ही म्हणता मला आम्ही कीर्तन ऐकत नाही का? ऐकतो ना, पण ऐकत नाही. नाही कळलं? ऐकतोय पण ऐकत नाही. ऐकलं कधी म्हणता येईल? परिवर्तन होईल त्यावेळेस. सोपं करू का? सोपं करतो. एखाद्या पोराला सांगितलं जा पाणी घेऊन ये, ते जागेवर बसले. अरे जा ना पाणी घेऊन ये, तरी जागेवर बसले. हे तू ऐकलं नाही का? तिथं खालीच बघायला लागले. मग जाऊ दे. ऐकलं का नाही का? ऐकलं. पण ऐकलं का? ऐकलं कधी म्हणता येईल? काका काका कधी पाणी आणल्या बरोबर ना? मग कीर्तन ऐकलं कधी म्हणता येईल? बहिर्मुख झालेली वृत्ती
ज्या दिवशी अंतर्मुख होईल त्या दिवशी खरं कीर्तन ऐकलं. विठाला डोळे रोज बाहेर पाहतात, कान रोज बाहेरचं ऐकतात, म्हणून वृत्ती अंतर्मुख होत नाही. आणि ज्या ठिकाणी वृत्ती अंतर्मुख होते ना त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन टाइमपास नाही, कीर्तन हास्याचे विषय नाही, कीर्तन मनोरंजनाचं व्यासपीठ नाही, कीर्तन संसार मांडण्याचं व्यासपीठ नाही, कीर्तन राजकारण मांडण्याचं व्यासपीठ नाही. कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय हरी रूप होय हरी रूप होय हरी रूप चांग कीर्तन चांग होय हरी रूप होय हरी रूप होय हरी हो कीर्तन सांग होय हरी रूप कीर्तन सांग होय हरी रूप चांग कीर्तन चांग होय हरी रूप हरी रूप कीर्तनाचा अंग होय अंग हरे रूप. झालं झालं. अरे कीर्तनात काया सुद्धा हरिरूप होते. आपली झाली का? अंग हरिरूप होतं, आपलं झालं का? ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी आपण नक्की ऐकत नाही. मला वाटतं कोणाचे 10 गेले, 20 गेले, 30 गेले, 40 गेले, कुणी आज उद्यावरती आले. पवित्र असणाऱ्या कानिपनाथाच्या दरबारामध्ये बसलोय आणि या ठिकाणी बसून एकच विचार करा, बाबा माझा दिवस कधी कोणता शेवटचा कसा येईल सांगता येत नाही, आता तरी माझा उद्धार झाला पाहिजे याचा विचार कधीतरी करा दादा. कधीतरी विचार करा ना. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज म्हणतात अनेक जन्म झाले बाबा, दुःख तुम्ही आम्ही भोगतोय, दुःख भोगतोय, नाही भोगत का बाबा? अरे ज्याच्याकडे पाहिल तो काका कसा आहे बोंबल, ज्याच्याकडे पाहिल तो कसा आहे दुःखीच आहे ना. कोणाच्या जवळ जाऊन बसा, काय ना काय रुंगा त्याच्या माग हाय म्हणजे ज्याच्याकडे पाहिल तो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. अरे राजा दुखिया प्रजा दुखिया, सोपं करू का? तन दुःखी आणि मन दुःखी. तुमचं आमचं तन म्हणजे शरीरही दुःखी आणि तुमचं आमचं मनही दुःखी. पण आपण फक्त आभास आहे आपल्याला, मला सुख भेटेल, एवढं केलं की भेटेल, एवढं केलं की भेटेल, एवढी टोपी दुसऱ्याच्या डोक्यात घातली की भेटेल. काय त्या पाया पडत खुशाल म्हणतात टोप्या घालून सुख भेटत आहे काय? अजिबात भेटू शकत नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात करून तर अजिबात भेटू शकत नाही, अजिबात नाही. हा, कारण त्या आशेच्या सुखाच्या पाठीमाग पाहता अख्खा जन्म गेला बाबा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला माया विष्णू. महाराज म्हणतात बाबा आशेच्या अपेक्षा पाठीमाग पाहता अख्खा जन्म गेला. प्रत्येक जण प्रत्येकाकडनं सुखाची अपेक्षा करतोय. तुम्ही माझ्याकडनं विनोदाची अपेक्षा करता, बरोबर ना? हा, वा 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 वा. विनोदाची अपेक्षा नसावी बाबांनो, उद्धाराची अपेक्षा असावी कीर्तनकाराकडनं. उद्धाराची अपेक्षा, दुःख निवृत्त कसं होईल याची अपेक्षा असावी. अनेक जन्म झाले बाबा दुःख भोगतोय, ज्याच्याकडे पाहिल तो दुःखी. आता तुम्ही कोणाकडे पाहताय? महाराज. मी महाराज कसा दुःखी, वा वा दुःखी, वा वा जमलं. बर ठीक आहे, महाराज दुःखी तर दुःखी. बरं मी कोणाकडे पाहतोय? मग तुम्ही काय सुखाचं पुतळ आहेत का काय? अरे काय ना काय रुंगा प्रत्येकाच्या मागे आहेत. पण संतांनी म्हणावं आम्हाला सगळं सुख मिळाले. सर्व सुख लाला सर्व अलंकार, सर्व सुख लाला सर्व अलंकार, सर्व सुख लाला सर्व अलंकार, सर्व सुख लाला सर्व अलंकार. आनंद निर्भय तुला नाचो, आनंद निर्भय तुला नाचो, सर्व सुख लाला सर्व अलंकार, सर्व सुख लाला सर्व अलंकार. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्लत असो. संतांनी म्हणावं, पण आपलं काय बाबांनो? आपल्या जीवनात लागलं का? आपल्या जीवनात फक्त एवढंच सुख आहे. किती सांगू का? दुःखाचा अभाव जिथे तिथं सुख आहे. किती आहे सांगू का? सांगू का? सुख पाहता जवा पडेन दुःख,
पर्वत आहे. सुख आहे जावं साजा दाण्या एवढं, पण दुःख मात्र पर्वत आहे एवढे. पण संत म्हणतात बाबा आमच्या जीवनात कायम आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. जिकडं पाहिल तिकडं त्याला भगवान परमात्मा दिसतो, म्हणून त्यांच्या जीवनात आनंद आहे. कारण आनंदाचा कंद तुमच्या आमच्या ते त्या कंदानं या आनंदाशी ज्यावेळेस एकरूप होईल ना, त्याच वेळेस आनंद म्हणजे काही उपभोगता येईल. विठ्ठल पण आपण तिकडे जात नाही. आपला रोजचा दणकाच चाललाय. रोज सकाळी उठायचं, खायचं, काम करायचं, परत खायचं, खाऊन परत झोपायचं, झोपून परत उठायचं, उठून परत खाऊन परत बरं झोपायचं, झोपा खान झोपा. 10 गेले, 20 गेले, 40 गेले, आज उद्या वरती आले. सगळा कुटाणा चाललाय कशासाठी? मला अजून एक प्रश्न सुटला नाही भाऊ. बघा तुम्हाला कोणाला उत्तर द्या. बरेच दिवस झाले त्या प्रश्नाला उत्तर शोधू दे, मला काय भेटाल. लोक जगण्यासाठी खातेत का खाण्यासाठी जगत आहेत? बरं कसं काय तुमच्याकडे? जगण्यासाठी खातेत आणि जगून काय करीत आहेत? झोपा दे. जगून काय करीत आहेत? परत खातेत. दुसरं काय उद्योग चाललाय काय दुसरा? नित्य उठवणी खावयाची ईद भरच आहे, पण आजपर्यंत कोणाचंही भरलं नाही. लोक सहज बोलून मोकळे होतात. जाऊ द्या मोरद्या महाराज, काय खरे हाय तरुण घ्या करून, मेलं म्हणजे टाकत्यान जाळून, काय संग येणार आहे? मेलं म्हणजे गेलं. तुमच्याकडे असलेच आहे का? मला वाटलं आमच्या शिरोळ तालुक्यातच असले. मेलं म्हणजे गेलं का चालू झालं? काका बऱ्याच दिवस झाले तो माणूस शोधतोय की मेलं म्हणजे गेलं. आणले कुणी, जरा मला त्याचा सत्कार करायचा. एक जण म्हणला महाराज त्योच मेलाय. ज्यानं आणलंय ना तोच ना. मेलं म्हणजे गेलं का चालू झालं बाबा? अरे चालू होतंय. माझं म्हणणं नाही, आद्य शंकराचार्य सांगतात. हे पुनरपी जनना पुनरपी मरणा पुनरपी जनना जठरे जयना पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. पुनरपी जनना पुनरपी मरणा पुनरपि जननी जठरे जयना. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. संसारे कलदुतारे कृपया पारे पाय मुरारी. संसारे कलदुतारे कृपया पारे पाय मुरारी. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. पुनरपि जनना पुनरपि मरणा पुनरपि जननी जठरे जयना. संसारे कलदुतारे कृपया पारे पाय मुरारी. महाराज म्हणतात बा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे म्हणजे संपत नाही बाबांनो. चालू होतं पण आता बारीक आहे का? संपायचं असेल तर माणसाच्या जन्मात संपत, संपवायचं असेल तर जिवंतपणी संपत, संपवायचं असेल तर मृत्यूलोकात संपत, आणि संपवायचं जर असेल तर संतांच्या कृपा आशीर्वादानं संपत. वाक्य बोलू, मेल्यावर कोणालाच मोक्ष भेटत नाही. मी रोज एका गाठावे 10व्याला. महाराज पण रोज एका घाटावे. कुठे महाराज रोज घाटावे आपण, पण मेल्या मोक्ष भेटत. एक वाक्य, गती भेटते पण मोक्ष भेटत नाही. पण लोकांच्या डोक्यात फिट बसलाय खाटका. फिट कुणी इकडून बसलाय त्याचा मला अजून मिळत लागा ना. फिट काटका बसलाय. सांगू का, ते पुरुष मंडळी बऱ्याच ठिकाणी 10व्याला जाता का नाही? उगा आम्हाला ना जाता. गेल्याच्या नंतर 10व्या वेळेस घरी येता. घरी आल्या आल्या आमच्या आई साहेबांचा, माता भगिनींचा पहिला प्रश्न असतो तुम्हाला काय? कावळा वा वा. म्हणजे लोकांच्या डोक्यात पीठ बसले. काक स्पर्श झाला, पक्षी शिवला, कावळा शिवला म्हणजे माणूस मोक्षाला गेला. अहो पण काही काही गाव अशी येतो, त्या दिवशी 1.5 तास प्रवचन केलं, अख्खा वल्ला झालो तरी यायना ना बाबा. कोण?
त्याच्या सूर्याची किरण अख्खी तोंडाव वल्ला झालो अख्खा तरी आहे ना कावळा. आणि काही ठिकाणी 4-4 जण काठी घेऊन बसत आहेत कशाला मनाला कावळा आणायला. मला सांगा ज्या गावात लगेच काकपर्श होत नाही काय सगळीच स्वर्गाला जातात काय सगळीच वैकुंठाला जातात काय आणि जिथं कधीच काकपर्श होत नाही तिथली काय सगळीच नरकाला जातात काय असं नाही. झोपण्याच्या अगोदरचा विचार ही स्वप्नाची सुरुवात आहे आणि मरण्याच्या अगोदरचा विचार ही परमार्थाची सुरुवात आहे. परत ऐका झोपण्याच्या अगोदरचा विचार ही कशाची सुरुवात आहे स्वप्नाची आणि मरण्याच्या अगोदरचा विचार ही पुढच्या जन्माची सुरुवात आहे. जागा सावध व्हा बाबांनो कारण संतांची तळमळे तुमच्या आमच्यासाठी या अज्ञानी समाजापर्यंत या जड जीवापर्यंत परमार्थ जाऊन पोचला पाहिजे ही साधू संतांची तळमळे. बुडाते हे जन न देखवे जन बुडते अधोगतीला चालले पण अधोगतीला चाललेल्या समाजाचा उद्धार होण्यासाठी सप्ताह उद्धार होण्यासाठी कीर्तन उद्धार होण्यासाठी परमार्थ विठ्ठल कधी छाती चमकन सांगता येत नाही एवढा पोपटा सारखा टमा 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 बोलतोय मी घरी जायची गॅरंटी नाही नाही ठीक आहे मग एवढेच तुम्ही चातकासारखे लक्ष देऊन ऐकताय उगा हा म्हणायला काय जाते मग तुम्ही घरी जाताल याची गॅरंटी आहे का आता कसं वाटतं आता कसं वाटतं क्या भरोसा इस जिंदगी का आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना ते कोणाचे तिथं कोणाचं काही चालू शकत नाही मग त्याच्या मनात येण्याच्या आधी त्याला आठवून घ्या त्याच्या मनात येण्याच्या अगोदर ज्याच्यासाठी आलो ते त्याच्या अगोदर जिवंतपणे मोक्ष मिळून घ्या कारण तेवढंच स्वातंत्र्य देवाना आपल्या हातात दिले बाकी काहीच नाही कोणत्या गावात जन्माला यायचं आपल्या हातात नाही कोणत्या घरात जन्माला यायचं आपल्या हातात नाही कोणत्या आई बाबाच्या पोटी जन्माला यायचं आपल्या हातात नाही किती दिवस जगायचं आपल्या हातात नाही काळी झालेली केस पांढरी करायचं आपल्या हातात बरोबर बोलतोय ना मी या पाया तुम्ही पांढऱ्याची काळी करीत का काळ्याची पांढरी करीत गांडाळवाडी कशाची पांढऱ्याची काळी का काळ्याची पांढरी करीत आहे नाही आता आलं ते इबलीस काही काहीतरीच कलर लावून येतात की असाला उगा बुरी 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 अरे किती त्याला रंगवण्याचा प्रयत्न करा किती याला नटवण्याचा प्रयत्न करा कधी चमकन हातातला सटकून जाईल बाबा सांगता येत नाही तो सटकायच्या आत जीवाचं हित करून घ्या
तो सटकायच्या आत सुखापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तो सटकायच्या आत स्वस्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. कारण त्या जर नाही केलं ना, जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमविले. जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मी आला बाबा. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सोने निघाली नारुनी भागा, सोने निघाली नारुनी भागा भागा भागा. आता जागा, आता 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 जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, जागा जागा जागा. वा 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 वा. आता जागा रे बाहेर. आता म्हणजे कधी? आता म्हणजे कधी? उद्या, परवा, पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी. आता म्हणजे आता. आता म्हणजे आता. हे जगयोगी जगयोगी जागे जाग बोलते. जगयोगी जगयोगी जागे जागे बोलते. जगयोगी जगयोगी जागे जाग बोलते. जगयोगी जगयोगी जागे जागे बोलते. बहुत दिसा फिरा अल्लाह या नगरा. 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 हे जगजोगी जगयोगी जगजोगी जगयोगी जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जाग बोलती. जगयोगी जगयोगी जागे जागे बोलते. जगयोगी जगयोगी जागे जागे बोलते. अरे बहुता दिसा फेरा आला या मनुष्य रूपी नगरा. जागा हो, सावध हो आणि सावध होऊन त्या परमतत्वाला आपलंस करून करण्याचा प्रयत्न कर बाबा. नाही केलं तर यमाचे यमदंड बहिसतील माता. हरिविन जन्म नरकाची पै जाना. आणि यमाचा पाहुणा प्राणी होय मारिती तुडिती झुडिती निष्ठी. यमाचे किंकर एक साल नको, 2 साल नको, मग बहुसाल. एक अन 2 नाही बाबांनो, बहुसाल रट्ट द्यावा लागतील. कारण देव विचारणार 15व्या वर्षाला स्वप्नील महाराज कीर्तन होतं का? होतं. चांगलं जगाला सांगितलं होतं का? होतं. माळ घालायला सांगितली होती का? होती. घातली का? नाही. ऐकलं का? हाना 2 टोले मारिती तुडिती जोडीती. म्हणून जागा, सावध व्हा आणि सावध होऊन एकच काम करा. त्या विश्वामध्ये जे सत्य आहे ना, त्या सत्याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य बोलू का? या विश्वात सत्य एकच गोष्ट आहे, तिच्यात कधीही परिवर्तन होत नाही. ती फक्त आणि फक्त भगवान परमात्मा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर. सत्य तेवढंच आहे. भगवान परमात्मा सोडला तर या विश्वात सत्य दुसरी कोणतीच गोष्ट नाही. फक्त आपल्याला वाटते बायको माझी, गुर्र माझी, डुर्र माझी, आपल्याला आपलं वाटते. हा फक्त आपल्या मनाचा भास आहे. पण हे आपलं नाही बाबांनो, हे आपलं नाही. हे आपल्या बरोबर येऊ शकत नाही. एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. एकट्याला धड 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 जळावं लागेल ना, त्यावेळेस कळेल बाबा माझ्यासाठी मी काय कमवलं. एक वाक्य बोलतो ऐका, पाच समजलं तर पटलं तर. एखादी गोष्ट आपण स्वतःसाठी केली, एवढी गोष्ट सांगा मला. आपल्यासाठी केली. बंगला म्हणला कोणासाठी? हा पोरासाठी. वा, हेच उत्तर मला आता. कोणासाठी? पोरासाठी. गाडी घेतली कोणासाठी? हा, तुम्ही मुख्य आहेत काय? हा मग बोला ना. कोणासाठी? पोरासाठी. जमीन घेतली कोणासाठी? पोरासाठी. बांध कोरले कोणासाठी? काय पुरीचा का काय खुशाल म्हणत आहे? पोरासाठी. सगळा कुठाला चालला कोणासाठी?
आणि आपल्यासाठी काय? आपल्यासाठी काहीच नाही का? काहीच नाही. अरे करा, करण्यासारखी एकच गोष्ट आहे, करा रे बापांनो साधन हरिकरणीचे करू नका. मला म्हणतात त्या भगवान परमात्म्याला आपलं करून घ्या बाबांनो, तर तेवढाच तुम्हाला आम्हाला सोडवेल, दुसरा कुणी सोडू शकत नाही. इथं कुणी कोणाचं नाही. तू कमान तुझा सोडविना कोणी, तू कमान तुझा सोडविना कोणी, तू कमान तुझा सोडविना कोणी, तू कमान तुझा सोडविना कोणी. चक्र पाणी वाचोनिया, एक चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, गमनाचे माय बाप काळाची मोडी पडेल बाजेवा, पडेल बाजेवा, पडेल बाजेवा. पकडली विडाला 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 का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. पण त्याच्यासाठी आपण वेळ देत नाही, ज्यांच्यासाठी वेळ देतोय महाराज म्हणतात हे कुणीच कोणाचं नाही. हे दिसायला आपले दिसते बाबांनो, पण असायला मात्र आपले नाही. ऐका, दिसायला आपले दिसतात पण असायला मात्र आपले नाही. नाथ बाबा म्हणतात बाबा नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण गुणाचे, सगळे सोयरे. ऐका गांडाळवाडी, आपली जिंदगी गेली. बहीण माझी म्हणण्यात, भाऊ माझा म्हणण्यात, आई माझी म्हणण्यात, ही इस्टेट प्रॉपर्टी माझी म्हणण्यात महाराज म्हणतात अख्खी जिंदगी गेली. पण याच्यातलं आपल्या बरोबर काही येऊ शकत नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे बाबा कुणी येऊ शकत नाही. पद पदाच्या जागेवरती, प्रतिष्ठा प्रतिष्ठेच्या जागेवरती, मान मानाच्या जागेवरती, बायको बायकोच्या जागेवरती, पुरं पोरांच्या जागेवरती, पुरं गुरांच्या जागेवरती, समाज समाजाच्या जागेवरती. पण एकट्याला जावं लागणार आहे. म्हणून जागा सावध व्हा. 2 दिवसाची तुझी जवानी, चला, 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 हा. 2 दिवसाची तुमची आमची जवानी. जोपर्यंत हे तारुण्य आहे तोपर्यंत अंगात मस्ती राहते. जोपर्यंत हे तारुण्य आहे तोपर्यंत अंगात कुर्मी राहते. महाराज म्हणतात हे 2 दिवसाची जवानी आहे. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. अरे रक्तपणा येता जवळी, वैद्य काय करणार? नाक मुख गळू लागले, लाल आणि चमूड, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडहाड. याच्यातलं कुणी आपल्या बरोबर येऊ शकत नाही. बाबांनो जाग व्हा, सावध व्हा. ऐन तारुण्यात परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी वृद्धकाळ जवळ येता नाकमुख गळायला लागेल, आपल्या बरोबर काही येऊ शकत नाही. जागा, सावध व्हा. आलो या माणसाच्या जन्माला, पवित्र असणारा नरदेह तुम्हाला मला दिलाय. नाथ बाबा म्हणतात एक काम करा बाबा, एका जनार्दनी मनी धरा, हरिभजनाची गोडी. अरे
अरे तरीच जन्म येऊन करा सार्थक मानव कुळी कर हा सगळा मायेचा बाजा प्राण्या प्रणमायेचा बाजार प्रणमायेचा बाजार मायेचा बाजार प्राण्यमायेचा बाजार प्रणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार प्राण्यमायेचा बाजार नाही रे कुणाचे कुणी नाही रे कुणाचे कुणी तुझे नावे रे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जासी एकल प्राण्या माझे माझे म्हणून अरे पण ज्याला आपण माझं माझं म्हणतोय ना ते घर तरी आपलं आहे का हा? मला सांगा घर कोणाचं जाऊ दे, सोपं करतो. तुम्ही राहता ते घर का इटा माती दगड सिमेंट म्हणजे घर डोक्यावर चाललंय का डोक्यावर चाललंय का डोक्यावर चाललंय का घर म्हणजे काय का बिताड म्हणजे घर नाही नाही घर बंगलं बांधल्यात का 21-24 बंगलं बांधल्यात का नाही नाही मी काय दौंड तालुक्यात काय आजच आलो का काय दौंड तालुक्यातला नसलो तरी आडनाव माझं दौंड करे आडनाव दौंड करे ना काय आज आलो का काय तुम्हाला आज ओळखतो अरे बंगलं बांधल्यात चांगले घर बांधल्यात मला सांगा भिताड आहेत म्हणून घर आहे का भिताड पाडलो काय राहीन का शिल्लक हा भिताड नसतील तर घर होईल का नाही ना मग घरातली हवा आणि बाहेरची हवा एक का दोन जाऊ दे, पाणीच घाली विढाल विठ्ठल त्या घरात जाऊ द्या म्हणून या घरात येतो त्या घरात मला सांगा स्वप्नील महाराज दौंडकर दिसतोय तो का बोलतोय तो तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जातच नसतो काही एकटं काय मी उक्त घेतलं का काय बोला बोला हा स्वप्नील महाराज दौंडकर दिसतोय तो का बोलतोय तो बोलतोय तो मग दिसतोय ते का बुजगाव नाही का काय हा? तोच विचार करायचा आपल्याला तोच विचार करायचा कोण आहे बाबा आपण? अजून सोपं करू का मी उदाहरण काय लाडू माहिती का मला लाडू मुंबईला अरे लाडू माहितीये का माहिती दादा तुम्ही खाल्ला उगा हा म्हणा ना बाबा खाल्ला का नाही कसा असतो गोड तुम्ही खाल्ला कसा असतो मोठ्यानं बोला ना गोड तुम्ही खाल्ला कसा असतो गोड दादा तुम्ही खाल्ला कसा असतो गोड ओ शूटिंग वाले तुम्ही खाल्ला का कसा असतो गोड नाही गोड असतो गोड कोण लाडू दादा तुम्ही खाल्ला इने घरी लाडू सारखे नाही लाडू कसा असतो लाडू कसा असतो गोडीचे लाडू कसा आहे सगळ्यांनी एका स्वरात सांगायचं माता भगिनी सांगा तुम्ही खाल्लाय ना दिवाळी दणकून आणली असत्या ना दिवाळीला काय नाही केलं तरी पहिल्यांदा दानका असतो कशा मग लाडू खाल्ला ना सगळ्यांनी सांगा लाडू कसा लाडू कसा लाडू कसा खरं सांगा लाडू गोडे का साखर गोडे या पाया पुढे आता 3 वार करून घेतलं तरी लाडू गोड पण गोड कोण आहे गोड कोण आहे म्हणा ना साखर आहे साखर आहे म्हणून किंमत आहे कोणाला लाडू साखर नसेल तर विचारतो कोण कोणाला कोणाला हे मी कोणाबद्दल सांगतोय हा लाडू बद्दलच सांगतोय फक्त लाडूच्या ध्यानात आलं म्हणजे बरे कोणाच्या कोणाच्या हा लाडूच्या ध्यानात आलं म्हणजे बरे लाडू बद्दलच बोलते कोणत्या लाडू बद्दल या 1.5 तास झाले हा लाडू बोलतोय ना मग दिसतोय तो लाडू आहे का जो दिसत नाही तो लाडू आहे लाडूला किंमत आहे कोणामुळं सांग
साखर नसेल तर नुसत्या बेसन पिठाला कोणी विचारणार नाही. पण लाडूला भलताच अहंकार झालाय, मीच गोड. कोणाला कोणाच सांगते, हा लाडूच सांगतो. तद्वत हा लाडू बोलताना दिसतोय बाबांनो, हा लाडू बोलताना दिसतोय. ज्ञानोबराय म्हणतात बाबा कोण बोलतोय, कोणाचा आहे, याचा मालक कोण आहे? अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरदामध्ये ज्ञानोबराय सांगतात, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोचे जाणे, आत्माराम त्याचा तोचे जाणे, आत्माराम त्याचा. कोणाचे देह कोणाचा, कोणाचे देह कोणाचा, देह कोणाचा, कोणाचे घर, देह कोणाचा. मी तो हवे विवेके सोडावा, मी तो हवे विवेकेचा धावा. ज्ञानोबराय म्हणतात बाबा आत्माराम त्याचा. कोणाचे हे घर, प्रश्न विचारतात ज्ञानोबा, कोणाचे हे घर, हे हा देह कोणाचा? उत्तर दिलं आत्माराम त्याचा तोची जाणे. अजून सोपं करू का? हा मंडप कोणाचा आहे? पाटोळेंचा, केडगावचे पाटोळे, बरोबर ना? तुमचा आहे? कोणी मला घेतलं? 1 2 3 4 मधला तुम्ही, तुमचा आहे का? मोठ्याने सांगा की एकदा. तुमचा आहे? नक्की नक्की पक्का खरं सांगा, तुमचा आहे का कापडाचा आहे? अय पाटोळे, कोणाचा आहे? कापडाचा. कोण? पण भ्रम झालाय, कोणाचा आहे? डोक्यात येते ना. देह कोणाचा आहे? आपला. आपला अजून पटलं नाही का? जाऊ द्या. देह जर आपला असता तर त्यात सौंदर्य जाऊन दिलं असतं का? बोला. बाल्यावस्थेत दिसणार पोरग, ऐका ना, ते पोर बारकाली पोर असते, एवढी त्याला कुणी पण पटापटा उचलून घेतं, त्याचा मुका घेतं, 4दा कोणाचा? पोरांचा. किती गोंड दिसतं बरं. पण त्याच 80 वर्षाचं तुमच्या गावात असा एखादा 80 वर्ष गेलं आणि त्याचे 4दा मुके घेतले. जर आपला असता तर ते सौंदर्य जाऊन दिलं असतं का? देह एकाचा आहे. कोणाचा देह? हे धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे. काय इथं एकच आहे आपलं, फक्त आपल्यामध्ये असणार परमतत्व. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आत्माराम त्याचा तोचे जाणे. पण याच्यासाठी मी तू हा विचार विवेके शोधावा आणि गोविंद माधवा याची देही. मनानं एकच विचार करायचा आहे, मी आणि तो, तो हा विठ्ठल बरोबर, तो आणि माझ्यातला सारखा आहे, तो आणि मी एकच आहे. कारण देव आणि आपण वेगळे नाहीत बाबांनो. देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे करे तुम्ही, पण न म्हणो देह माझा ऐसा मग भरवसा करे. देह माझा आहे म्हटलं तर मग जमणार नाही, पण देहामध्ये असणार तत्व मी आहे म्हटलं तर नक्की जमेल. कारण देह माझा म्हटलं की घोळ झाला, बायको माझी म्हणलं की साडी आणावं लागेल, गुरं माझी म्हणलं की खायला चारा पाणी करावा. जेवढं पण माझं म्हणतोय ना तेवढ्याच्या पाठीमाग विघ्न. कारण जेवढे लटक्याला आपण आपलं म्हणतो, येरते मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान.
महाराज म्हणतात हे दुःखाला कारणीभूत आहे, सुखाला कारणीभूत फक्त देव आहे. फक्त मनानं चांगला विचार केला तर. गुरुवारी म्हणता बाबांनो, चांगला विचार केला तर पाहुणे तुम्हीच देव आहात. फक्त बहिर्मुख झाले वृत्ती अंतर्मुख होऊ द्या. कधीतरी आंधळ होण्याचा प्रयत्न करा. सहज मी आंधळा निज निराकार पाहे निराकार पंथे वृत्ते निवृत्त झाली जन दिसते वृत्ती हे निवृत्त झाले जन दिसते. मी माझे हरपले खायले ते चालते माझे हरपले ताईले ते चाले. अदृश्य तेची झाले काही दुसरे होते अदृश्यतेचे झाले काही दृश्य देव अदृश्य तेची झाले काही दुसरे होते अदृश्यतेचे झाले काही दृश्यते होते. याला म्हणतात गाडी आल्याबरोबर हात करणे. नाही तर काय काय मागून हात करते. ए येऊ दे ना रागरी. सहज मी आंधळागा, सहज शांत बसलो होतो. बरोबर हुशार मंडळी 8:45 वाजलेले आहेत. सिग्नल आलेला आहे. सहज मी आंधळागा निज निराकार पण ते सहज बसलो होतो आणि सहज डोळे झाकले. आंधळा झालो. सहज मी आंधळा. मग काय झालं? निज निराकार पंथे. जो सद्गुरूनं मला निज आणि निराकार असणारा पंथ, जो मार्ग मला दिलेला होता ना, त्या मार्गाने सहज डोळे झाकल्यानंतर आरूढ झालो. आणि डोळे झाकल्यानंतर मला एक अनुभूती आली. अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. डोळ्यांनी जे मला दिसत होतं ना, ते सगळं अदृश्य झालं. आणि जे डोळ्यांनी मला जे दिसत नव्हतं ना, ते मला दिसायला लागलं. डोळ्यांनी तुमचं आमचं परमतत्व तुम्हाला आम्हाला दिसत नाही. तुमच्या आमच्यामध्ये असणारं आत्मतत्व तुम्हाला आम्हाला दिसत नाही. या डोळ्यांनी ते दिसू शकत नाही. त्याला कृष्णांजनच घालावं लागेल. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला. महाराज म्हणतात बाबांनो, ते सद्गुरूच्या मार्गाने जावं लागेल बाबांनो. कारण जीवनामध्ये जर सद्गुरू नसेल तर तुमचं आमचं आयुष्य फोले. जीवनामध्ये गुरु नसेल तर तुमचं आमचं आयुष्य निष्फळ आहे बाबांनो. न जीवनात गुरु करावा. कारण अखंड ज्याला देवाचा शेजार होता, ते नामदेवराया संतांच्या बैठकीत कच्चे ठरले. कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा कच्चा बे कच्चा कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा कच्चा बे कच्चा वो नर कच्चा बे कच्चा ओ नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा ओ नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा ओ नर कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा वो 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 नर कच्चा अरे कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा ओ नहीं गुरु का बच्चा ओ नहीं गुरु का बच्चा ओ नर कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा. जीवनात समर्थ साधू जीवनात येणं गरजेचं आहे बाबांनो. कारण साधू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जीवनाचं परिवर्तन होऊ शकत नाही. आणि तसा साधू भेटणं कठीण आहे. एक वाक्य बोलू का? समजलं तर पहा. जीवनात देव भेटणं अत्यंत सोपं आहे. महाराज बारीक आहे. जीवनात देव भेटणं अत्यंत सोपं आहे. त्याचंही कारण सांगतो. का सोपं आहे? कारण आत कोण आहे आणि बाहेर कोण आहे? बोला ना. आत कोण आहे? आपल्या देव. आणि बाहेर कोण आहे? देव. पण देव भेटणं कठीण आहे का?
देव भेटणं कठीण, अरे अजिबात कठीण नाही. कठीण एकच गोष्ट आहे, ती फक्त आणि फक्त संत भेटणं. बहु अवघड आहे संत भेट. पण बरी जग जेठी करुणा केली, पण देवानं जर करुणा केली, देवानं जर कृपा केली, ते संत आपल्या जीवनात येतील. आणि ते संत आपल्या जीवनात येण्यासाठी एकदा सगळ्यांनी हातवरती करा आणि देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी टाळी ने हो. संप्रदाय नेमोसार इथपर्यंत येऊन पोहोचलो. महाराज म्हणतात, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तुझी जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याची देही. देय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळे उगवला सूर्य जैसा. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याची देही. विठ्ठल विठ्ठल संप्रदाय नेमोसार इथपर्यंत येऊन पोहोचलो. तुमच्या नियोजित वेळेत माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. जाता आता एकच गोष्ट सांगता दानो, सुंदर जागा, निष्कलंकित जागा, चांगलं जागा, चांगलं वागा आणि चांगलं मारा. काय बोललो, परत बोलू का? ठीक आहे, काय तर परत बोलतो. निष्कलंकित जागा, चांगलं जागा, चांगलं वागा आणि चांगलं चांगलं मनानं मारा. आपल्या मारण्याला किंमतच राहिली नाही. लय मोठ्याचं कुत्र होतं, 4 चाकी धिंडत होतं. कोण कोण मोठा जागा, कोण कुत्र. आणि ते मेलं, कोण कुत्र. लय मोठंच होतं, ते मेलं. पण लोक म्हटली नाही बाबांनो, कुत्र्याच्या जन्माला आला पण माणसाच्या मौतीने मेला, माणसासारखा उचलून नेला. म्हणली लोक, म्हणली अजिबात नाही. पण तुम्ही रोज ऐकताय, तुम्ही रस्त्याच्या कडेची माणसे, तुमच्या काहीच लक्षात नाही आलं. हा, तुम्ही रस्त्याच्या कडेची माणसे. रोज आपण रस्त्याने जातो येतो, रोज रस्त्याने माणसं पाहतो. गाड्या भरधाव जातात, भरधाव येतात. अरे किड्या मुंग्यासारखी माणसं जायला लागली. आणि माणसं गेल्याच्या नंतर लोक म्हणतात बाबा सहज बोलून मोके होतात. अरे जगून जगून जगला, आयुष्यभर याची टोपी त्याच्या डोक्यात केली, याच्या पायात पाय घाल, त्याच्या पायात पाय घाल. अरे जगून जगला, पण शेवट मरावं लागलं. कोणाच्या मौतीनं तुम्हाला काहीच माहित नाही. कोणाच्या मनाना, कुत्र्याच्या. माणसाच्या मरणाला जो कुत्र्याच्या मरणाची उपमा येत असेल तर ज्याला मला येऊन काय केलं आपण. जागा, सावध व्हा, सावध व्हा आणि चांगला विचार करा. मन तुमचं आमचं कधीही चांगला विचार करत नाही. मन चांगल्याकडे जात नाही बाबांनो. मन कधीच चांगला विचार करत नाही. मन नको तो विचार करतो. मला सांगा, चांगला विचार मनाने केला पाहिजे, मन तिकडे जात नाही. कसं? ऐका, भजन करा. विठ्ठल मन स्वप्नील महाराज कधीच चांगला विचार करत. मला सांगा, कीर्तनाला जायचा विचार मन लवकर करतं का तमाशाला जायचा विचार करतं? तिथं शिट्ट्या देऊ देऊ पोरं बसणार पुढं, मनानं तमाशाला. बरोबर ना? पण कीर्तनाला
बघू जे इथं झालं की येऊ आपलं खांदे भार पोटी भूक कारण मन चांगला विचार करत नाही. एक सांगतो बाबा भजन करा विढाल असंच गांडाळवाडी सारखं गाव होतं आणि त्या गावात एक कुटुंब राहत होतं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं लग्नाला गौरव महाराज. पण काय मूलबाळ झालंच नाही. आता मूलबाळ न झाल्याच्या नंतर मग यांनी हा डॉक्टर कर तो डॉक्टर कर, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, गुजरातला जा, येड गा बराच कुटाणा केला. कशासाठी शरद? कायसाठी? म्हणा पोरासाठी. या देवाला नवस कर, त्या देवाला नवस कर, कानिपनाथ भगवान रायाला नवस केला आणि नवसानं झालं ना. काय काय पोर आता नवसाची काय नीट होत नाही, पण हे झालं. कारण हे कसं होतं नवसाचं होतं, एकदा ते नीट होतच नाही, पण झालं बाबा योगायोगाने ते नीट झालं. कारण ते गांडाळवाडीतलं होतं. आता नीट झालं. नीट झाल्यानंतर 1 वर्ष झालं, 2 झालं, 3 झालं, पहिलीला गेलं, दुसरीला गेलं, तिसरीला, 5वीला गेलं, ते 10वीला गेलं. आता येळ कमी म्हणून हे दिवस पटापटा होत जातात. ते पटापटा मोठं होत. 10वीला गेलं. 10वीला गेल्यानंतर बापानं सांगितलं पहिला नंबर आहे. पहिला नंबर आणल्यानंतर मी तुला जे पाहिजे ना ते मी तुला घेऊन देईल, जा. पोरानं त्या आशेनं त्या अपेक्षेनं भरपूर अभ्यास केला आणि पहिला नंबर मिळवला. पहिला नंबर मिळवल्यानंतर येताना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, दोन्ही डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. अश्रूच्या धारा 2दा लागतात. 1 दुःख झालं म्हणून आणि 2 आनंद झाला म्हणून. पण शक्यतो आनंदाच्या धारा कमी लागतात, पण दुःखाच्या धारा जास्त झाल्यात आपल्या. चला पुढे आता सांगत विस्तृत नाही करत. आनंद झाला आणि डोळ्यातून अश्रूचा थेंब पाण्यानंतर बाप थोडा रागीट होता. बापाला वाटलं जी आरती रडत आली ती आरती मग किती गेले? 1 गेला, 2 गेले का 3 गेले का अख्खेच उडाले? नाही बाबा, 1 गेला नाही, 2 गेले नाही, 3 गेले नाही, 4 गेले नाही, अख्खे आले आणि शाळेत पहिला आलो. एवढा शब्द बापानं ऐकला आणि बापानं ऐकल्यानंतर आनंद झाला. म्हणे चला पेढे वाटा, पेढे वाटा, पेढे वाटा. आता काय आपल्याकडे पेढे नाही, आपण गुळ वाटू. गुळ तोंड गोड केलं पाहिजे. खा बाळा, जाऊ दे आता तुम्ही कशाला खाता, मीच खातो. पेढा नाही, गुळ आहे. मग बापाने सांगितलं, आनंद झाला. पोरगा म्हणला बाबा तुम्ही म्हणले 5 झाल्या, नंबर मिळवला, जे मागन ते, चला मला गाडी घ्यायची. गाडी घ्यायची. बापाने सांगितलं नाही. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचा मोबाईल माग. मोबाईल तुला देतो, कारण आता रस्ते चांगले झालेत. आता काय तुला गाडी देणार? वाक्य बारीक आहे का? आता रस्ते चांगले झाले, आता काय तुला काय? अहो बाबा रस्ते चांगले म्हणून नाही, रस्ते चांगले म्हणून आता तुला गाडी देणार नाही. नाही बाबा मला गाडी पाहिजे. रडायला लागलं पोरग. रडून रडून झाल्यानंतर बापाने नाही म्हणून सांगितलं. मग पोरग गेलं कोणाक गेलं? कारण बापाच कोण संपलं की पोरग कोणाक जात? आईकडं. आईकडे गेल्यानंतर आई त्याला सांगायला लागली, बाळा रडू नाही असं. ए माझ्या बाळा, ए माझ्या सोन्या, अरे रडू नाही. अरे तू लय गुणाचा आहे. जाऊ दे, बापानं गाडी नाही दिली म्हणून काय झालं? तू एक काम कर, 12वीला पण चांगल्या मार्कानं पास हो, मी तुला गाडी घेऊन देईल. कुणी पांघरून घातलं? ए कुणी? आईने घातलं. आईनं पांघरून घातलं आणि आईनं पांघरून घातल्याच्या नंतर पोरग परत अभ्यास करायला लागलं. 11वी लवकर झाली, 12वी झाली 1च मिनिटात झाली, कारण संपली. 12वी झाली. 12वीला पण जवाहरलालला
पहिला नंबर मिळवला पोरगानं. पोरग परत घरी आलं, आनंदानं उड्या मारायला लागलं गौरव महाराज. आणि उड्या मारता 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 बाबा गेलं. बापानं गाडी नाही दिली. ऐक गेलं. आई म्हणले बाळ नको देऊ द्या तुझ्या बापानं गाडी, पण आता मी ह्या वेळेस ऐकणार नाही. इथून माग कधी ऐकत नाही, पण आता पण मी बापाचं तुझ्या ऐकणार नाही. हातातल्या 4 बांगड्या होत्या, बँटेकच्या नाही, 4 सोन्याच्या बांगड्या काढल्या. आणि बांगड्या काढल्यानंतर पोरग म्हणलं चल आई बारामतीला जायचे आपल्याला. कशाला कशाला? गाडी आणायला. चल आई. आणि माझं एक स्वप्न आहे स्वप्नील महाराज, असं पोरग म्हणते. ज्या वेळेस मी पहिल्यांदा गाडी घेईल आणि नवी ज्या वेळेस गाडी घेईल ना, त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या आईला गाडी बसवील. हे माझं स्वप्न आहे. दुसऱ्यांदा कोणाला बसवणं हे अजून ठरलं नाही. गौरव महाराज हे अजून काय ठरलं नाही. म्हणलं मग चल आई. माई लेक दोघं बारामतीला गेली. बारामतीला गेल्यानंतर गाडी घे ते चंदू काका साराबाई दुकानात गेले, बांगड्या मोडून टाकल्या, गाडी घेतली. आणि गाडी घेतल्यानंतर पोरग निघालं. कारण रस्ते सुसाटे, रस्ते चांगले ऐका. आणि त्या रस्त्यानं पोरग भरधाव निघालं. 70 80 90 100 110 120 नी पोरानं गाडी सुसाट सोडली. आई पोराला सांगते ए दाद्या ए सोन्या अरे गाडी सावकाश चालव ना, अरे मला भीती वाटते ना, गाडी सावकाश चालव, गाडी पळू नको ना, मला भीती वाटते. याच्याच मुळे तुझा बाप तुला गाडी घेऊन देत नव्हता. अरे गाडी सावकाश चालव ना. असा संवाद चालत असताना गाडी सुसाट सुटलेली आहे. 100 120 नी गाडी चाललेली आहे. जाता 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 पुढून एक भरधाव ट्रक आला. ट्रक गाडीकडे येतोय, गाडी ट्रक चालली. आणि जाता 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 ट्रक सरळ गेला आणि गाडी सरळ गांडाळवाडीला आली. गाडी सरळ निघून गेली. आणि मायलेक सरळ कुठं आली? कुठं आली? खरं बोलायचं. आता झूट बोले कव्वा काटे. खरं बोलायचं. माता भगिनींनो तुम्ही काय विचार केलता? खरं बोला. काय विचार केलता? अरे पार दाव्याची बुंदी पाडून ठेवली हो तुम्ही. तुम्ही तर पार पोचूनच आले ना. म्हणजे आपलं मन कधी चांगला विचार करत नाही. सप्ताह चालला तरी ते चांगला विचार करणार नाही. एखाद्या चांगलं होत असलं तरी ते चांगला विचार करणार नाही. कारण मनच तसं आहे. मन चांगल्या विचार करण्यापेक्षा वाईट विचारावरती जास्त भर देतं. पण ऐका त्याच मनाचा एक चांगलपण आहे. ते मन जर राम झालं तर तेच राम स्वस्वरूपापर्यंत घेऊन जातं. मन हे राम झालं. मन जर राम झालं तर ते स्वस्वरूपापर्यंत आनंदापर्यंत घेऊन जातं. कारण मनानं विचार केला पाहिजे. हा विचार फक्त मनानच. तू म्हणे हे मीशी करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते ऐसा मी आतीला होशी ते तर माझ्या स्वरूपा पावशी. हे अंतकरणे तुझ्यापाशी बोलून मानवणारा म्हणतात. फक्त तुमचं मन मला द्या. आणि मन दिल्याच्या नंतर कळतं बाबा ध्यान करणारा ज्याचं ध्यान करायचे तो आणि जो ध्यान करतोय तो हे तिन्ही एकच आहे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. पण सहस्रदळी उगवला सूर्याच्या ऐसा. आता मला सांगा तुम्ही रोज पाहता का नाही? बोंबललं. अरे तुम्ही आता पाहताय ना. कशानं? डोळ्यानं. तुमच्या डोळ्यावर काय वरती काय बाबा? चष्मा. मग खरं सांगा मला डोळे पाहतात का चष्मा पाहतो? डोळे पाहतात. मग चष्मा कशाला लावला? चष्मा लावल्यावर तर दिसत. चष्मा जर नाही लावला तर दिसत नाही. मग पाहतात कोण? डोळे. मड्याला पण असतात ना म्हणा ना डोळे. अरे डोळे जरी दिसत असले ना तरी त्याला ज्योत देणारा प्रकाश मात्र भिन्न आहे. डोळे जरी तुमचे आमचे पाहताना दिसत असले ना तरी त्याला ज्योत देणारा प्रकाश देणारा हा भिन्न आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे नैनांची या नावे रूपेती तुम्ही जाणा ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
लक्षात आलेली आहे. माझ्या मते माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इतक्या लवकर येळच सोडला असेल, कारण ते गौरव महाराजांना सिग्नल बरोबर पटला माझा. पण असो, प्रेमाची या बोला नाही पेच पाठ, भले तरी गोड मानून घ्या. एक वाक्य बोलतो ऐका, शेवटचं वाक्य बोलतो. जीवन जगत असताना सुंदर जगा, निष्कलंकित जगा, चांगलं जगा. याची आडवाडवी त्याची जिरवाजिरवी करण्यात आयुष्य वाया घालू नका. याची आडवाडवी त्याची जिरवाजिरवी करण्यात आयुष्य अजिबात वाया घालू नका. कुठंतरी एक भावानं, एक निष्ठेनं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. कोणत्या तरी एखाद्या देवावरती, कोणत्या तरी एखाद्या समर्थ साधूवरती अंतःकरणपूर्वक एक निष्ठेनं विश्वास ठेवा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा एकाच्या, आज याच्या ग, उद्या त्याच्या ग, परवा त्याच्या ग, तेरवा त्याच्या ग. अजिबात त्याच्या भानगडीत पडू नका. अजिबात त्याच्या भानगडीत पडू नका. जीवन वाया घालू नका. जीवनात सुंदर जगा, चांगलं जगा. आणि इथं बरीच तरुण पुढे माझ्या समोर बसले दादांनो, तुमच्यासाठी एक हात जोडून पाया पडून सांगतो बाबांनो, आपलं हे तारुण्य, बारीक आहे का, आपलं हे तारुण्य कोणत्याही व्यसनामध्ये, कोणत्याही फॅशनेबल जीवनामध्ये वाया जाऊन देऊ नका. एवढीच आज या कीर्तनाच्या निमित्तानं तुम्हाला हात जोडून पाया पडून. तर आजचा तरुण, बारीक आहे का, माझा 18-19 वर्ष झाले मी परमार्थात फिरतोय. आजचा तरुण राहिला नाही. ज्याला घरी आणावं लागतं धरून, त्याला म्हणतात तरुण. कारण तरुणच राहिला नाही. टांगा पलटी गोड फरार. पण तुम्ही आलात, इथं बसलात, तुम्हाला धन्यवाद देतो. जीवनात असा एखादा मित्र करा दादांनो, ऐका, जीवनात असा एखादा मित्र करा जो मित्र आपल्या सुख दुःखात आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा असेल. कदाचित सुखात जरी सोबत नसला तरी दुःखात प्रत्येकाच्या अगोदर, सगळ्यात अगोदर तो आपल्यापर्यंत येईल व आपलं सांत्वन करेल. असा कुणीतरी आपला मित्र एखाद्या जीवनात करा. तो सद्गुरू करा, मित्र करा. आपण जर बुडत असेल, आपण जर डुबत असेल तर कुणीतरी वर काढणारा मित्र आपल्या जीवनात एखादा नक्की असला पाहिजे. कारण मित्र जर नसेल ना तर उपयोग नाही. एक वाक्य बोलू का, मित्र काय असतो? जी गोष्ट आपण बायकोला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण आईला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण वडिलांना सांगू शकत नाही ना, ती गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या मित्राला माहित असते. आणि असा एखादा मित्र तरी आपल्या जीवनात नक्की पाहिजे, नक्की पाहिजे. आपण जर चुकत असेल ना, आपला कान धरणारा कोणीतरी मित्र पाहिजे. आपण बरोबर असेल तर आपल्या पाठीवरती शब्बासकीची थाप टाकणारा कुणीतरी मित्र नक्की आपल्या बरोबर असला पाहिजे. आणि असा जर मित्र जर आपल्या जीवनात असेल तर आपलं जीवन वाया जाऊ शकत नाही. आणि जीवन जर वाया जावं वाटत नसेल तर सोपं सांगतो, फक्त माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या विचारांची कास धरा. नारदाच्या गादीहून सांगतो, जीवनात तुम्हाला जिंदगीत कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. हात पसरायची वेळ येऊ शकत नाही. फक्त या विचारांची कास धरा. आणि खूप मोठं भांडवल आहे बाबांनो. सुंदर जगा, चांगला जगा एवढी विनंती करतो. जाता आता गळ्यात पळतो तुळशीची माळ घाला, कपाला गण लावा, आई वडिलांची सेवा करा आणि मग मारा. बिना माळाचं काय मरू नका. योग जमाला महाराज गप्पा, प्रत्येक कीर्तनात उठलं ना सुटलं लावा ग घाला माळ, लावा ग घाला. काय माळ घालायची? मी लावतो घालतात ना तुळशीचा मोजळा. मला गप्प म्हणलं, बिना माळ करा तोंडात जर कोणी तुळशीचा मोजळा घातल्या तर घालणारा नरकात जातो. घालणारे विचार करा, घालणारे विचार करून घाला. म्हणून गळ्यात पळतो तू कंठी मिरवा तुलसी, व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठलमुखी. एवढी विनंती करतो. झालेली सेवा ज्ञानोबरा तुकोबऱ्यांची चरित्र करतो. आदरणीय हरिभक्त गुरुवर्य राजाराव जगताप, मातोश्री विद्याबाई महाराज जगताप, आनंदगड संस्थान कोरोनाचे झाले सेवा समिती करतो. कारिपनाथ भगवान परमात्म्याचे सेवा समिती करतो. ज्यांनी सुंदर असा मृदुंग वाजवला स्वप्नील महाराज, ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियमला साथ केली आदिनाथ महाराज, गौरव महाराज, राहुल महाराज, आनंदगड संस्थानचे सर्व विद्यार्थी, माझ्यावरती प्रेम करत असणारा माझा सर्व जीवलग मित्र परिवार आहे. आज या ठिकाणी उपस्थित काका आहे, या ठिकाणी शरद आहे. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट, आज तर हांडांनीच मला हार घातलाय. वा, आम्ही दोघं क्लासमेट आहे. FY SY TY आम्ही एकत्र होतो कॉलेजला. वा, म्हणजे असा कोणीतरी मित्र असावा. मित्रांना जर गळ्यात जर हार घातला तर जीवनात कधी हार होत नाही. हार होत असो. तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांनी सुंदर अशी शूटिंग चित्रीकरण केलं ते आमचे आमिर भाऊ, त्यांना धन्यवाद देतो. इने करी बराच दिवस झाला टकामका बघत कधी वर काय नाही हो बाबा, तसं नाही ना. नाही मग बांधू का?
आपलं भांडवल संपलं नाही आणि संपायचं पण नाही. तुम्ही म्हणताल का माझी येरच समुद्राच्या कडेला आहे. हा, आटायचा काय प्रश्न नाही, प्रश्नच आटायचा येत नाही. चोपदार तुम्हाला धन्यवाद देतो. पाटोळे भाऊंना धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अण्णाही उपस्थित आहे, अण्णांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझे मित्र या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण चंद्रकांत महाराज धायगुडे महाराजही उपस्थित आहे. आता किती मार्क दिले हे त्यांना माहिती आहे. वही पेन घेऊन बसल्या असं. पण प्रेमाची या बोला नाही पेच पाड भले तरी गोड मान. मी पहिल्यांदाच बोलून गेलोय. मी कोणी कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही. जी माझी सद्गुरू माऊली माझ्यावरती कृपा करेल तसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्यांच्या चरणात झाले शासन करतो. जे बरोबर आहे त्यांचे चुकीचं माझ्या वाणीचा दोष आहे. काही चुकला असेल तर वाणीचा दोष आहे, ती माझी मला परत द्या. पण जे बरोबर आहे ते जीवनात नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. 15 वर्षे सप्ताह वार्डा जाऊन देऊ नका. काहीतरी ऐका, ऐकून ऐका एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी काय राहिलं नाही ना, आजचे अन्नदाते नियोजन मंडळ सप्ताह कमिटी, तुम्ही आम्हाला आनंदगड संस्थानला पुन्हा चालू वर्षी संधी दिली, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला स्वरूपराम देण्याच्या अगोदर एकदा सगळ्यांनी हात वरती करा. पुढल्या वर्षीपर्यंत असेच राहू द्या. घेतले बाबा खाली घ्या, वर घ्या. हा, तुकाराम 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 म्हणा म्हणा सगळ्यांनी म्हणा. तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय जय बोली ले